संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही तेथे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलयुगी. इहलोकी तोची सर्वा भूती सम, शरीराचा भ्रम नेने कदा. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलयुगी. नामा म्हणे गाय दूध एक सार, साधू निरंतर वर्ते तैसा. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलयुगी. विठाला विठाला विठाला, हाला विठाला विठाला विठाला. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगननिहित पानिम मंडनम मंडनानाम. तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम, सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका. कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम, कलंकांक तेजोधिका मोदिवक्रम. खलानिशवादापनोदार्हदक्षम, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. ओम शुक्लां ब्रह्मविचारसार परमा माध्यां जगद्व्यापिनीं, वीणा पुस्तकधारिणीं अभयदां जाढ्यांधकारापहां. हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां. वन्दे तां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदां शारदां. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा मस्तक हे पायावरी. वार करी संतांच्या. विठाला विठाला विठाला, विठाला विठाला. संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही तेथे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलयुगी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग, पंढरपूर निवासी भगवान परमात्म्याचे अतिशय लढीवाळ भक्त असणारे, प्रेम भंडारी, प्रेममूर्ती, भक्तीचे आचार्य असणारे श्री संत नामदेव महाराजांचा 4 चरणाचा अभंग या ठिकाणी संकीर्तन रूपी सेवेकरता निवडला आहे. विठाला विठाला. या अभंगाच्या माध्यमातून श्री संत नामदेव महाराज संतांच्या संगतीचं महत्त्व आणि संतांची काही महत्त्वाची लक्षणं प्रतिबद्धित करत आहेत. या अभंगाच्या माध्यमातून श्री संत नामदेव महाराजांनी संतांची काही लक्षणं सांगितली आणि संतांच्या संगतीचं महात्म्य सांगितलं. जोपर्यंत एखादी व्यक्ती किंवा वस्तू आपल्या जवळ आहे तोपर्यंतच तिचं महात्म्य कळावं. विठाला विठाला, हाला विठाला. आजच्या अभंगामध्ये श्री संत नामदेव महाराजांनी महात्म्य सांगितलं ते संतांच्या संगतीचं महात्म्य सांगावं लागतं बरं का. कारण महात्म्य ऐकल्यानंतरच त्या वस्तूविषयी किंवा त्या व्यक्तीविषयी आपल्या अंतःकरणामध्ये एक विश्वास निर्माण होतो. म्हणून बघा तुम्ही आपल्या वैदिक परंपरेमध्ये जेवढे म्हणून ग्रंथ असतील त्या प्रत्येक ग्रंथाच्या आरंभी त्या ग्रंथाचं महात्म्य सांगितलेलं असतं. का सांगितलं जातं महात्म्य? त्याचं कारण असं आहे की तो ग्रंथ आपण श्रवण करण्याच्या अगोदर त्याचं जर महात्म्य आपण श्रवण केलं तर त्या ग्रंथाच्या विषयी एक विश्वास आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होतो आणि अधिक फलदायी तो ग्रंथ आपल्याला ठरू शकतो. याच्याकरता पहिलं महात्म्य विचारात घेणं फार गरजेची गोष्ट आहे. विठाला विठाला, हाला विठाला विठाला. म्हणून श्री संत नामदेव महाराजांनी आजच्या अभंगामध्ये जे महात्म्य सांगितलेलं आहे तर ते संतांच्या संगतीचं महात्म्य सांगितलेलं आहे. महात्म्य काढावं लागतं. बऱ्याच वेळेला असं घडतं अत्यंत महत्त्वाच्या संत पदाला प्राप्त झालेल्या व्यक्ती आपल्या जवळ असतात पण त्यांचं महात्म्य जर नाही आपल्याला कळालं तर त्यांच्यापासून फायदा करून घेता येत नाही. अशा कितीतरी वस्तू आहेत आपल्या आजूबाजूला, अशा कितीतरी गोष्टी आहेत आपल्या आजूबाजूला की ज्या फार महत्त्वाच्या आहेत पण त्याचं महात्म्य आपल्याला नाही कळाल्यामुळे त्यांच्यापासून फायदा करून घेता येत नाही. तसं आजच्या अभंगामध्ये श्री संत नामदेव महाराजांनी महत्त्व सांगितलं संतांच्या संगतीचं. मी तुम्हाला थोडीशी या अभंगाची भूमिका सांगतो कारण भूमिका सांगितल्याशिवाय अभंगाचे अर्थ लक्षात येणार नाहीत.
कारण गोष्ट अशी आहे की वारकरी संप्रदायातल्या सबंध संतांचे अभंग तुम्ही घ्या, त्या प्रत्येक अभंगाला कुठली ना कुठली भूमिका आहे आणि आपण जोपर्यंत अभंगाच्या भूमिकेपर्यंत जात नाहीयेत तोपर्यंत त्या अभंगाचा अर्थ आपल्याला लक्षात येणार नाही. म्हणून पहिली अभंगाची भूमिका कळणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला असं घडतं, काही बुद्धिजीवी लोक अभंगाच्या भूमिकेपर्यंत जात नाहीत, अभंगाचा शब्दशः अर्थ लावण्याचा प्रयत्न करतात आणि अर्थाचा अनर्थ होऊन जातो. म्हणून अभंगाची भूमिका कळणं गरजेची. बऱ्याचशा लोकांनी महाराज फक्त अभंग वाचले आणि शब्दशः अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. आम्हाला बराचसा अनुभव येतो. खेडोपाडी कीर्तन करत असताना विचारलं ना, का हो चला ना कीर्तना करता, आपल्या गावामध्ये सप्ताह आहे, मंडपामध्ये बसून कीर्तन ऐकण्याचा फार आनंद असतो, दूरवरून महाराज येणार आहेत, चला मंडपामध्ये बसून कीर्तन ऐकू. पण एखाद्याला येण्याची इच्छा नसते, मग तो म्हणतो महाराज काय गरज आहे मंडपामध्ये जाऊन कीर्तन ऐकण्याची, तुमचेच महाराज नाही का म्हटले, काय ठाईचं बैसोनी. म्हणजे याला कीर्तनाला जाण्याचा कंटाळा आलाय आणि हा अभंगाचं प्रमाण करतो महाराजांच्या पुढं, ठाईचं बैसोनी करा एकचित्त. तो म्हणतो मंडपामध्ये जाण्याची गरज नाही, म्हणजे शब्दशः अर्थ लावण्याचा प्रयत्न त्याने केला. म्हणजे एके ठिकाणी महाराज म्हणतात ठाईचं बैसोनी, बरोबर ही गोष्ट आहे. पण दुसऱ्या ठिकाणी असं आपल्याला बघायला भेटतं, जे महाराज ठाईचं बैसोनी करा एकचित्त म्हणतात तेच तुकाराम महाराज दुसऱ्या एका अभंगामध्ये बोलत असताना म्हणतात की जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले सोहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. याचा अर्थ असा, एका ठिकाणी सांगितलं जाग्यावर बसा आणि दुसऱ्या ठिकाणी सांगितलं बसू नका, उठा तीर्थयात्रा करा, सुंदर देह दिला देवाने तुम्हाला. मग माणसाच्या मनामध्ये प्रश्न पडतो, महाराज एका अभंगामध्ये वेगळं सांगितलंय आणि दुसऱ्या अभंगामध्ये वेगळं सांगितलंय, मग हे खरं का ते खरं. याचा अर्थ असा, दोन्हीही खरं. का दोन्हीही खरं, तर त्याचं कारण असं, दोन्हीही अभंगाची भूमिका ही वेगळी वेगळी. ठाईचं बैसोनी कोणा करताय, भूमिका वेगळी, आणि जव हे सकळ सिद्ध आहे कोणा करताय, भूमिका वेगळी. ठाईचं बैसोनी कोणा करताय, एखादा मनुष्य महाराज म्हटले घरातून बाहेर निघलाय, त्याने आळंदीची वारी केली, पंढरपूरची वारी केली, त्र्यंबकेश्वरची वारी केली, सगळं भारत भ्रमण फिरून आलाय, सगळे तीर्थ फिरून आलाय, रामायण ऐकली त्याने, भागवत ऐकली, प्रवचनं ऐकली, कीर्तनं ऐकली, पण त्याच्यामध्ये अजून काहीच बदल घडला नाही. जेवढी तांबाखू खायची तेवढी तो खातोय, जेवढ्या बिड्या वडाच्या तेवढ्या कधी कधी गांजा बी ओढतोय महाराज म्हटले. आणि अर्थात एखाद्या गावामध्ये एखाद्या गरीब मुलीचं जर लग्न जमत असेल तर ते कसं मोडता येईल हाच विचार त्याच्या डोक्यामध्ये. मग महाराज म्हटले की बाबा तू एवढा परमार्थ केलास, सगळं फिरून आलास, सगळे ग्रंथ ऐकले, प्रवचन ऐकले, कीर्तन ऐकली, रामायण ऐकले, पण तुझ्यामधला एकही दुर्गुण गेला नाही, तुझ्यामध्ये अजिबात बदल घडला नाही. बाबा जरा एका जागेवर बस आणि विचार कर, हे आपलं हे जे चाललंय ते कशा करता चाललंय. दुसऱ्या अभंगामध्ये सांगितलं जवळ हे सकळ सिद्ध आहे. एखादा मनुष्य फक्त संसारामध्येच आहे, त्याला आपली पत्नी, आपली मुलं, आपली शेती, आपलं घरदार हे सोडून बाकी काहीच आठवत नाही देवाच्या विषयी, धर्माच्या विषयी. त्याला तुकाराम महाराज म्हटले, बाबा एवढा सुंदर देह देवाने तुला दिलाय, तू वायाला घालू नको, जरा बाहेर पड, किती सुंदर जग आहे, जवळ हे सकळ सिद्ध आहे, सगळं शरीर तुझं सुंदर आहे, तोपर्यंत तीर्थयात्रा कर. जो बाहेर पडत नाही त्याला सांगितलं बाहेर पड, पण जो बाहेरच फिरतोय पण त्याच्यामध्ये बदल घडत नाही त्याला सांगितलं जाग्यावर अभंगाची भूमिका काढावी लागते. विठाला 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 विठाला